शिंदे समितीच्या भेटीनंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, मराठा आणि कुणबी एकच असा GR काढा, तर मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार. राज्य अस्थिर करू नका, राज्य अस्थिर झालं तर जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस असतील, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगेंशी चर्चा करणार, मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन जरांगेंकडे जाणार. उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखेंची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे देतील. जरांगे पुन्हा मुंबईत का आले हे सुद्धा शिंदेच सांगतील. राज ठाकरेंचं मोठं विधान. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान. CSMT बाहेर रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क. CSMT बाहेर पालिकेसमोर पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेटिंग. एका बाजूने आता वाहतूक सुरू तर दुसऱ्या बाजूने मराठा आंदोलकांची गर्दी. पुणे मनपा अजितदादांची राष्ट्रवादी सोबळावर लढण्याची शक्यता. युती होईल की नाही याचा विचार आता करू नका. सर्व जागांवर लढण्याची तयारी करण्याच्या दादांच्या सूचना. नांदेडच्या हुनगुंदा गावात पालकमंत्री अतुल सावेंसमोर गावकऱ्यांनी घातला गोंधळ. शेती नुकसानीची पाहणी करण्याची केली विनंती. नदीकाठी जाऊन करावी लागली पाहणी. अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये कुठलीही वेगळी बैठक नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, RSSचे अतुल लिमये यांची एकत्रित बैठक. वरिष्ठ सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. तर वर्षा बंगल्यावर ही विधिवत पूजा करत शहांच्या हस्ते बाप्पांची मनोभावे आरती. मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिंदे देतील. जरांगे परत का आले याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतील असं सूचक विधान केलं राज ठाकरेंनी. शिंदेच आंदोलकांना भेटायला गेलेले होते, त्यामुळे मुंबई बंद का पडली हे शिंदेंनीच सांगावं असं राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावर शरद पवारांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. तामिळनाडूसारख्या राज्यात 72% आरक्षण देऊन ते न्यायालयातही टिकवलं गेलं. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार म्हणाले. आझाद मैदान परिसरात दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमले. आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार मराठा आंदोलकांनी केला. दुसऱ्या दिवशीही आंदोलक आक्रमकच आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबई परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर CSMT परिसरात मोठी गर्दी केली. आंदोलकांच्या गर्दीमुळे CSMT परिसरात तब्बल 2-3 तास वाहतूक कोंडी झाली. मराठा आंदोलकांनी वाहतूक सुरळीत होण्याकरता मदत केली. मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे CSMT परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. जरांगेंच्या आवाहनानंतर आंदोलकांनी वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली. CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. CSMT स्थानकात मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमले. जोरदार घोषणाबाजी झाली. मराठा आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मुंबईच्या CSMT परिसरात रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय. सायन पनवेल महामार्गावर वाशी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. जड वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आल्यानं वाशीपासून मानखुर्दपर्यंत वाहतूक कोंडी झाली.
मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे असं मनोज जरांगे म्हणाले. ओबीसींचं आरक्षण काढून आम्हाला नको, मुख्यमंत्र्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचं काम फडणवीस करत आहेत अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा जरांगेंनी दिला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक कमालीचे आक्रमक झाले. सीएसएमटी परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी तात्काळ आरक्षण देण्याची मागणी केली. वाहतूक कोंडी सोडवण्याकरता पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर उतरले. सीआयएसएफची तुकडी वाहतूक कोंडी फोडण्याकरता आली होती. तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाला देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सीएसएमटी परिसरात दाखल व्हावं लागलं. सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला. मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं. मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरता बार्शीतील शेतकऱ्यानं आपला रेडा मुंबईतील रस्त्यावर आणला. सादिक तांबोळे रेडा घेऊन आंदोलनात सहभागी झालाय. मराठा बांधव आरक्षणाकरता मोठ्या संख्येनं मुंबईत आले. त्या आंदोलकांच्या निवासाची व्यवस्था नवी मुंबईतील सिडकोमध्ये करण्यात आली आहे. मात्र व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप मराठा बांधव करतायत. सरकारनं आमच्या समस्या दूर कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. येवला लासलगाव भागातून एक भाकर समाजाकरता उपक्रम राबवत मराठ्यांना जेवणाची रसद पुरवण्यात आली. त्याकरता घराघरात भाकरी, चपात्या, चटणी यासह जेवणाचं साहित्य तयार केलं जात आहे आणि या वस्तू घेऊन मराठा बांधव सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला रवाना झाले. साताऱ्याच्या माण तालुक्यातील सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षणाकरता दहिवडी इथं मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हलगीच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन यामुळे सगळ्या पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या. सुटीवर गेलेले सगळे पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना तातडीनं ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मराठा आंदोलनाकरता मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आलेत. बंदोबस्ताकरता सध्याची संख्या अपुरी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते. बीडमधून मोठ्या संख्येनं मराठा बांधव आंदोलनाकरता आले. सीएसएमटी स्टेशनवर आंदोलकांनी आपली रात्र काढली. मोठ्या प्रमाणात हाल झाल्यानंतरही उत्साहात हे आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. मराठा आरक्षण मिळावं याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे आंदोलकांचे मोठे हाल झाले. जिथे आधार मिळेल तिथे आंदोलकांनी आसरा घेतला. नागपुरामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं सकाळी उपोषण करण्यात आलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं विरोध केला. मनोज जरांगे आंदोलनाला एमआयएम पक्षानं पाठिंबा जाहीर केलाय. माजी आमदार वारिस पठाण, फारूर शाधी यांनी जरांगे यांची भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली. मराठा समाजाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देणार, कोणाच्याही ताटातलं काढून कोणाच्या ताटात देऊ नये अशी आमची भूमिका आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेताना दिसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार हे सगळे नेते उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांनी विधिवत पूजार्चना करत सपत्नीक आरती केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी विधिवत पूजा अर्चना करत आरती केली. यावेळी संपूर्ण मोहोळ कुटुंब उपस्थित होतं. नांदेड जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे अटकळी या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या भागात झाडावर अडकलेल्या व्यक्तीचा प्रशासनानं बोटीद्वारे रेस्क्यू केलं. व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं. मुळशी तालुक्यातील 50 गावांना पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण 97% भरलं आहे. मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं मुळशी धरणाच्या सांडव्यातून पुण्याच्या मुळामुठा नदीकडे होत असलेला 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे.
नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली, यामुळे न्यायाधीश चक्क ट्रॅक्टरनं न्यायालयामध्ये पोहोचले. न्यायाधीशांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर आला, त्यामुळे हतनूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. हतनूर धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहायला सांगितलंय. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झालं, नदी नाल्यांना पूर आला, अनेक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. आंबोली पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, धबधबे ओसंडून वाहू लागले. नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती ओसरू लागलेली आहे. पाऊस थांबलाय, मोठा दिलासा मिळालाय. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली, पूरग्रस्तांच्या व्यथा समजून घेतल्या. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार 3 तालुक्यांमधील एकूण 8 मंडळांमध्ये संयुक्त पंचनामे झाले. कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे शेतशिवारात जाऊन अहवाल तयार केला जातोय. या 3 तालुक्यांमध्ये सुमारे 41,000 हेक्टर क्षेत्र पिकाचं नुकसान झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण 95% भरले. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणात 25,000 क्युसेक प्रतितास वेगानं पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणाच्या 3 गेट्समधून 5,900 क्युसेक वेगानं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडलं जात आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 66,357 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत केला जातो. धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता व्यक्त होते. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे. मराठवाड्यातील तब्बल 130 मंडलांमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली. पावसामुळे शेतांना तळ्याचं रूप आलं होतं, उभी पिकं पाण्याखाली गेली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यानं चिंतेत असलेल्या बळीराजाला आणि संपूर्ण राज्याला मोठा दिलासा मिळाला. 17 ऑगस्टपर्यंत कोरडी गेलेली परिस्थिती 18 ते 20 ऑगस्ट या केवळ 3 दिवसांमध्ये पूर्णपणे बदलली. याच काळात राज्यात तब्बल 2.5 महिन्यांच्या सरासरी इतका पाऊस कोसळला. एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. मंत्री अतुल सावे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले होते, त्यांच्याशी बोलायला गेलेले होते. त्यावेळेला मंत्री अतुल सावे यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळते आहे. महत्त्वाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या हुनगुंदा या पूरग्रस्त गावात पालकमंत्री अतुल सावे भेटायला गेलेले होते, त्यांच्या समोरच गोंधळ झाला. पालकमंत्री अतुल सावे नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा इथं जाऊन त्यांनी मेडिकल कॅम्पला भेट दिली आणि त्याचवेळी गोंधळाची परिस्थिती झाली, त्यांनाही धक्काबुक्की झाली असं कळतंय. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांना विचारूया. मुजीब, नेमकं काय घडलं? आपण पाहतोय की 2-4 दिवसापासून नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि काल रात्री पालकमंत्री अतुल सावे नांदेडला मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा सुरू केला. 2-3 तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्यानंतर ते हुनगुंदा या बिलोली तालुक्यातल्या गावात गेले होते. त्या गावात त्यांनी मेडिकल कॅम्पची पाहणी केली आणि पुढील आणखीन 2 तालुक्यातल्या 10-8 गावं त्यांना जायचं होतं, त्यामुळे ते घाईघाईने तिथून निघू लागले होते. मात्र गावकऱ्यांचा असा हट्ट होता की त्यांनी शेतापर्यंत येऊन जे शेतामध्ये जे नदीकाठी पाणी साचलेलं त्याची देखील पाहणी करावी, असा अट्टहास करत त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांचं म्हणजे जेव्हा गावकरी जेव्हा आक्रमक झाले तेव्हा पालकमंत्री बांधापर्यंत गेले आणि बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर हे गावकरी शांत झाले. नक्की, पण त्यांना काही धक्काबुक्की वगैरे झाली, काही गोंधळ तिथे त्यामुळे उडाला, असं काही घडलंय का? नाही, धक्काबुक्की वगैरे झालेली नाही. फक्त त्यांच्या समोर या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांना यावंच लागणार, त्यांच्या गाडी समोर ते चालू लागले होते. फक्त गोंधळ घालत होते, जोरजोरानं ओरडत होते की तुम्ही आमच्या बांधापर्यंत या, फक्त इथपर्यंत येऊन तुम्ही पाहणी केली. बांधापर्यंत या परिस्थिती नेमकी काय ती बघा. 100 जास्त आमच्या ज्या जमिनी त्या पाण्याखाली गेल्यात, ठोस आश्वासन द्या, असाच त्यांचा पावित्रा होता गावकऱ्याचा. धक्काबुक्की वगैरे झालेली नाहीये. नक्की, बरं झालं आपण हे बोललात. कुठलाही चुकीचा सूर बातमीच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतकडून जाऊ नये अशी आपण काळजी घेतो. धन्यवाद मुजीब माहिती दिल्याबद्दल. अतुल सावे यांना धक्काबुक्की झाले नाही, पण अतुल सावेंसमोर गोंधळ उडाला. सगळे शेतकरी थोडे भावनिक आणि आक्रमक झालेले होते. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या शेताच्या बांधापर्यंत या आणि परिस्थिती जाणून घ्या.